पहिल्यांदा एवढं छान अवसर भेटला आणि मी गुजरातचा आहे. अजूनपर्यंत दिल्लीला असायचो. गेल्या वर्षीच मी IIT बॉम्बे ॲज अ फॅकल्टी जॉईन केलं आणि हे माझं मराठीमध्ये प्रथम वक्तव्य आहे, म्हणून काही चूक झाली तर क्षमा. सर नमस्कार, आणि आपण सगळ्यांना पण खूप खूप नमस्कार. माई सरांना पण नमस्कार, थँक्यू. तर माझं PhD बांबू स्ट्रक्चर्समध्ये IIT दिल्लीमधनं झालं आणि त्यानंतर आम्ही स्टार्टअप उघडून बांबू स्ट्रक्चर्सवरती गव्हर्मेंटसाठी बरेच सगळे प्रोजेक्ट्स केले आणि ते सगळं पाहून IIT दिल्लीनी IIT बॉम्बेनी मला फॅकल्टी म्हणून नेमणूक केली. तर ते सगळं काम सर्वांसमोर मी प्रस्तुत करत आहोत. जरा फटाफट जातो कारण का अगोदर एवढा अवसर नव्हता. प्रोफेशनली मला नॅशनल प्लस इंटरनॅशनल बरेच सगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये काम करायचा अवसर भेटला. आम्हाला बरेचसे इंटरनॅशनल अवॉर्ड्स पण मिळाले, चायनाला जपान प्राईज, फ्रान्समध्ये पण. मग हायतीमध्ये पण आम्ही कम्युनिटी शेल्टर कॅरिबियन आयलँड्समध्ये कन्सेप्ट दिला होता, त्याच्यासाठी पण आम्हाला वर्ल्ड आर्किटेक्चर अवॉर्ड भेटला होता. आणि गव्हर्मेंट ऑफ इंडियानी बेजिंगमध्ये 2018मध्ये मोठा काँग्रेस झाली, त्यासाठी आम्हाला निवडणूक करून पाठवले होते इंडियाबद्दल बांबू कन्स्ट्रक्शनमध्ये काय काम होते ते दाखवण्यासाठी. टॉप नोट्स जर्नल्स ज्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या आहेत त्याच्यामध्ये आमचे पब्लिकेशन्स आहेत. मी अगोदर सर NHAIमध्ये EPC कॉन्ट्रॅक्टर एजन्सीमध्ये काम करत होतो ॲज अ टनल डिझायनिंग, ब्रिज डिझायनिंग ॲज वेल एज कंपोजिट ब्रिजमध्ये PhD झाल्यानंतर. आणि आयर्लंडमध्ये जाऊन मी प्रीकास्ट कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीवरती 50% सिमेंट कसा कमी करू शकतो त्याच्यामध्ये काम केलं. माझं PhD बांबू स्ट्रक्चर्समध्ये झालं. त्याचा मेन उद्देश हा होता का रुरल एरियाजमध्ये जे रॉ मटेरियल डेव्हलप होतं आहे त्याला फिनिश प्रोडक्ट बनवून त्याचा कसं काय एक्सपोर्ट करू शकतो, ज्याच्यानी जे ग्राम स्वराजचं जे एक रोटी कपडा मकानचं जे मकानवाला आस्पेक्ट आहे तो आपण पूर्णपैकी कसा ॲड्रेस करू शकतो. तर त्याच्यामध्ये असं समजलं PhDमध्ये का बांबू फार्मिंग तर भरपूर होऊन राहिलं आहे आणि बांबू कन्स्ट्रक्शनची खूप इच्छा आहे लोकांची, पण त्याला उपयोग कसा करायचा ॲज अ स्ट्रक्चरल एलिमेंट, कॉलम, स्लॅब, वॉल, त्याचं ज्ञान का त्याची रिसर्च झालेली नाही, म्हणून तिथे लक्ष देणं जरुरी आहे. तर त्या दृष्टिकोनामध्ये आम्ही पाहिलं का स्पीशीज भरपूर स्ट्रॉंग आहेत बांबूच्या, पण त्याला जोडणी कशी करायची. जनरली लोक गोळा करून त्याचा गठ्ठा बनवतात, पण ती चांगली पद्धती नाही, म्हणून त्यासाठी आम्ही IITमध्ये एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. त्याला HIB टेक्नॉलॉजी म्हटलं आहे. ते पूर्णपैकी इंडियन इनोव्हेशन आहे आणि त्या टेक्नॉलॉजीनी नुसते 6 पातळ बांबू जे 45% ऑफ इंडियन बांबू आहे त्याच्यामध्ये एक आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम केला होता. 21 माणसं बसू शकले. तर बांबूची स्ट्रेंथ ते तुम्हाला दाखवतं. तर हे असं करून चालावं नाही, त्याला मोर टेक्निकली त्याला इव्हॅल्युएट करणं जरुरी आहे, म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्याला लोडिंग देऊन पाहिलं. तर लॅबमध्ये एक आर्च जो नुसतं 3 बांबूंनी बनलेला आहे त्याच्यावरती 50-50 किलोचे वजन टाकून कमीत कमी 1 टनचं वजन टाकलं तर नुसतं 15 mmच डिफॉर्मेशन झालं असं आम्हाला कळलं. पण स्ट्रक्चरल इंजिनियर आम्ही एकदम पूर्ण अंतपर्यंत जातो, म्हणून त्याला 2 बरोबर करून पाहिले तर नुसतं 5 mm डिफॉर्मेशन भेटलं. तर त्याला हे 1 टन वजन होतं, म्हणजे 1 हत्ती समान वजन त्याच्यावरती टाकण्यावरती नुसतं 5 mm डिफॉर्मेशन आले. तर त्याला पुढे इन्व्हेस्टिगेट केलं आम्ही लोकांनी आणि एक पूर्णपैकी त्याला तोडण्यापर्यंत पाहण्याचं आलं का मॅक्सिमम किती वजन घेऊ शकतं. तर ते होतं कमीत कमी 2000 किलो. नुसतं 3 बांबू 2000 किलोपर्यंत वजन घेऊ शकतं, अशी टेक्नॉलॉजी आम्ही IITमध्ये डेव्हलप केली. आणि एका आर्च टेस्ट करून चालणार नाही, म्हणून प्रति असे किती बनवून लागोपाठ आपल्याला ती स्ट्रेंथ भेटते का नाही त्यासाठी पण टेस्ट केलं. तर आम्ही पाहिलं का कोडप्रमाणे 18 mm परमिसिबल आहे. त्यापैकी हे जे आर्च बनवले होते त्याच्यामध्ये मॅक्सिमम डिफॉर्मेशन 6 ते 7 mm पर्यंतच येतं, अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली. ती टेक्नॉलॉजी पुढे कॉलम पण बनवू शकतो का त्या बांबूनी, तर नुसते 2 बांबू यूज करून ती कॉलमची पण टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आणि मॅक्सिमम लोड घेतलं त्यांनी 4.5 टन. ते ही यूज करून ॲज अ कम्प्लीट प्रीकास्ट कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी विथ बांबू आम्ही डेव्हलप करून एक डेमॉन्स्ट्रेशन स्ट्रक्चर बनवलं 2009 साली आणि त्याला 12 वर्ष झाले. ते अजून चांगल्या प्रकारे आहे. आता पुढे एक मेजर कारण म्हणजे बांबूचे लो कॉस्ट टेस्ट इक्विपमेंट नाही आहे. सगळे 1-1 कोटीचे टेस्ट इक्विपमेंट आहेत, पण सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर का बांबूला टेस्ट करायचा असेल तर आपल्याला लो कॉस्ट हवे टेस्ट इक्विपमेंट. म्हणून
एक लो कॉस्ट टेस्ट इक्विपमेंट पण बनवले जे पूर्णपैकी लोड देऊ शकतात आपल्याला. आणि असे वेगवेगळे प्रकारचे टेस्ट इक्विपमेंट डेव्हलप केले खास करून बांबूसाठी. पुढे आम्हाला स्टार्टअपवरती पण PhD झाल्यानंतर तो जो व्हायरस होता रिसर्चचा तो गेला नाही आणि अर्निंग वॉज नेसेसरी. तर माझ्या वाईफनी तो पुढेकार घेऊन एक स्टार्टअप सुरू केली आणि त्याच्यामध्ये आम्ही गव्हर्नमेंटसाठी अमुक प्रोजेक्ट्स केले. त्यात पहिला प्रोजेक्ट होता मल्टी लेवल बांबू स्ट्रक्चरचा आणि त्याच्यामध्ये आम्ही बांबू स्ट्रक्चर मल्टी स्टोरीड बांबू कसे बनवू शकतो त्याचा आम्ही कन्सेप्ट बनवला. त्याचे डिटेल स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग ॲनालिसिस करून त्याला अर्थक्वेक आणि विंडसाठी पण चेक करून त्याच्याबरोबर आम्ही पूर्ण प्रीकास्ट प्रीफॅब कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आणि त्याला क्रेन सकट ते उचकून कन्स्ट्रक्शन तयार केलं. मल्टी लेवल बांबू स्ट्रक्चर हे ground+2 आहे आणि त्यामध्ये पूर्णपैकी बांबू इवन नट बोल्ट पण यूज नाही केलेले आहेत. सगळं कनेक्शन्स एव्हरीथिंग कम्प्लिटली विथ बांबू. ह्याच्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी पेटंटसुद्धा दिली. हे मधून असं दिसतात. स्लॅब पण सुद्धा बांबूचे आणि नुसतं आग न लागावी त्यासाठी म्हणून मधनं प्लास्टर केलेलं आहे. तर हे असे दिसत आहेत. आता त्याला 7 वर्ष पूर्ण झाले स्ट्रक्चरला. असेच प्रकारे आणखीन आम्ही कार्य केले. मग बांबूचे वेअरहाऊसेस का आपले काऊ शेल्टर्स का वर्मी कंपोस्ट शेड्स असं काही पण कन्स्ट्रक्शन रुरल इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जे काही कन्स्ट्रक्शन आहेत ते पण संभव आहे. ह्याच्यामध्ये सगळे जे ट्रस आहे त्याच्यामध्ये जे गसेट प्लेट्स आहे कॉलम आहे पूर्णपैकी सगळंच बांबूचं आहे. नुसते स्टीलचं नटबोल्ट आहे ते पण फ्रेममध्ये कॉलममध्ये एकही नटबोल्ट नाही. अशा प्रकारे योगा हॉल त्याचे डेमॉन्स्ट्रेशन केलेले आहेत. मग हे एक गुवाहाटीमध्ये आम्ही एक बॅम्बू कॅफे बनवला. ते पण पूर्णपैकी बांबूचाच बनवलेला आहे. हे आर्किटेक्चरल कन्सेप्ट आहे आणि त्याला उभं करण्यासाठी आम्हाला क्रेन लागल्या. कमीत कमी 35 फूट लांब आणि 30 फूट वाईड होता. त्याला पूर्णपैकी खालती फॅब्रिकेट करून ते लॉन्च करण्यात आलं आणि हे बॅम्बू कॅफे बनवले. त्यासाठी आम्हाला जे पेटंट मिळालेत प्लस आणखीन सगळे जे स्टार्टअपवरती काम केले. मग सोलर ड्रायर जे आपण कॉपर पाईप वापरतो त्यालासुद्धा पण रिप्लेस करून बांबूचे ट्यूबला अर्धा फाडून त्याच्यानी सोलर ड्रायर पण कसं बनवता येतात टेम्परेचर वाढण्यासाठी गरम पाणी का गरम हवा त्यासाठी त्यासुद्धावर आम्ही IIT मध्ये रिसर्च केले होते. मग आता सितारा IIT बॉम्बेमध्ये आम्ही बांबूचे पॉली हाऊस बनवतो आहे. आता कोकण क्षेत्रामध्ये खूप पाऊस पडण्यामुळे शेतकरी काही पीक घेऊ शकत नाही. तर त्यासाठी त्याला एक टेम्पररी नुसतं एक शेल्टर पाहिजे ज्याच्यानी पाऊस त्यांच्या पीकवरती पडलं नाही पाहिजे. त्यासाठी आम्ही एक छोटे 128 स्क्वेअर मीटरचे पॉली हाऊस बनवले. सगळे 1 लाखाच्या खालती आहेत. ज्याच्यानी ते लोकल शेतकरींना आम्ही ट्रेन करून मग त्यांच्याकडनंच ते बनवून घेतले. अशा प्रकारे एक एंटरप्रिनरशिप रिसर्च डेसिमिनेशन त्याचं पूर्ण कार्य सुरू केलं. प्लस त्याचे फंडामेंटल टेस्टिंगसुद्धा केली का जर का आपल्याला नट बोल्टसुद्धा लावायचा तो किती लांबीवर लावला पाहिजे बांबू कापल्यावरती 1 इंचवरती 1.5 इंचवरती त्याच्यावरती पण पुढे रिसर्च केलं आणि पूर्णपैकी हे एक टेक्नॉलॉजीवरती काम चालून राहिलं आहे IIT बॉम्बेमध्ये. मग सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बांबू किती टिकतो. तर हे आपण कोण सांगणार. तर ते बांबू किती टिकतो ते समजायसाठी आम्ही स्टुडंट पाठवले नॉर्थ ईस्टला आणि कमीत कमी 5 राज्यामध्ये आम्ही स्टुडंट पाठवून तपास केली का बांबू किती टिकू शकतो. तर त्याचे घरं म्हणजे 0 ते 20 वर्षाचे घरं कसे असतात बांबूचे पूर्णपैकी ते डॉक्युमेंट केले. मग 21 ते 30 वर्षाचे घरं कसे दिसतात ते डॉक्युमेंट केले. मग 30 ते 40 वर्षाचे बांबूची घरं ती कशी असतात ते डॉक्युमेंट केले. प्लस त्याच्यामध्ये काय ट्रीटमेंट केली लोकांनी कसं काय वापरस केली. मग 40 वर्षाहून वरतीचे घरं 50 वर्षाची घरं बांबूची कशी असतात ते डॉक्युमेंट केले. मग 100 वर्ष 90 वर्षाची घरं कशी दिसतात बांबूची ते आता हयातीत आहेत वापरासमध्ये आहे. ते पण आम्ही लोकांनी सगळं डॉक्युमेंट करून काय म्हणतात रिसर्च करून पुढे आणण्याला प्रयत्न करून राहिलो. सो ॲट द एंड ऑफ द डे लोकल मटेरियल यूज करून लोकल प्रोसेसिंग लोकल स्किल आणि मॅनपॉवर यूज करून एक आत्मनिर्भर भारत आणि थ्रू ग्राम स्वराज ही एक अशी एफर्ट रिसर्च माध्यमाने आम्ही करून राहिले आहोत. सो ॲज ऑलवेज चॉईस इज आवर्स वेदर वी वॉन्ट टू गो फॉर सस्टेनेबल टेक्नॉलॉजी or a technology to just sustain. Thank you.